नमस्कार, माझं नाव आहे सिद्धेश मुणगेकर आणि आज मी चाललो आहे ताडोबाला. तब्बल 7 महिन्यानंतर. ड्यू टू कोविड आपण सगळेच जंगलापासून दूर आहोत. तर सध्या पण सिच्युएशन अंडर कंट्रोल नाही आहे, त्यामुळे आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये खूप साऱ्या प्रिकॉशन्स घ्यायला लागणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की राईट फ्रॉम बॅगेज पॅकिंग टू रीच द रिसॉर्ट काय काय डिफिकल्टीज येणार आहेत आपल्याला जर आपण फ्लाईटने ट्रॅव्हल करत आहोत तर, आणि काय काय आपल्याला प्रिकॉशन्स घ्यायला लागणार आहेत. सो स्टे ट्यून आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि जर तुम्ही अजून 1-2 महिन्यामध्ये ट्रॅव्हल करण्याचा प्लॅन करत असाल तर मोस्ट प्रोबेबली तुम्हाला या गोष्टी फॉलो. सर्वात आधी तुम्हाला वेब चेकिंग करून घ्यायला लागेल. तर आता मॅन्डेटरी झालं आहे. पूर्वी आपण एअरपोर्टला जाऊन बोर्डिंग पास आणि बॅगेज टॅग आपल्याला प्रोव्हाइड व्हायचे आणि तिथून बॅगेज टॅग लावून आपण बॅगेज चेकिंग करायचो. तर सध्या त्यांनी सांगितलं की अंडर 48 आवर्सच्या आधी तुम्हाला एक तर मॅन्डेटरी चेकिंग करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या बोर्डिंग पासची सॉफ्ट कॉपी किंवा प्रिंट तुम्हाला कॅरी करायची आहे. आणि ॲट द सेम टाइम बॅगेज टॅग जर तुम्ही बॅगेज चेकिंग करत असाल तर त्याची प्रिंट घेऊन ती तुमच्या चेकिंग बॅगेजवर तुम्हाला लावायला लागणार आहे. तर आता मी माझा बुकिंग रेफरन्स टाकून वेब चेकिंगसाठी सुरुवात केली आहे. तर सीट नंबर सीट मला ऑलरेडी अलाउड झाली आहे, तर मी चेंज नाही करत. आणि इथून तुम्ही बोर्डिंग पास बघू शकता. तर हा आपला बोर्डिंग पास असणार आहे. तुम्हाला अगर तुम्ही सेव्ह पीडीएफ किंवा याची प्रिंट घेऊन कॅरी करू शकता. सेव्ह पीडीएफ घेऊन मोबाईलमधून तुम्ही सॉफ्ट कॉपी दाखवली तरी हे चालण्यात येतं. परत जेव्हा आपण चेकिंग करतो आपल्याला हेल्थ डिक्लेरेशन करावं लागतं की आपल्याला काही सिम्पटम्स नाही आहेत किंवा आपल्या घरात कोण कोविड पॉझिटिव्ह नाही आहेत. परत आपण ज्या ठिकाणी रिसॉर्टला आपण जंगलामध्ये राहणार आहोत तर त्याचा ॲड्रेस विथ पिनकोड आपल्याला प्रोव्हाइड करायला लागतं. तर ते हेल्थ डिक्लेरेशनची पण कॉपी तुम्ही घेतली तर वेल अँड गुड. त्याच्यानंतर जर तुमचं चेकिंग बॅगेज असेल तर तुम्हाला ॲड चेकिंग बॅगेज वर क्लिक करायला लागेल. आणि इथे तुम्हाला डिफाईन करायचे की नंबर ऑफ बॅग्स किती. सध्या तर एकच बॅग अलाउड आहे. आणि तुम्हाला इथे आपला बॅकपॅक जनरेट करायचा आहे. तर हा बॅकपॅक जी चेकिंग बॅगेज आहे त्याच्यावर हा इथून मधून आपल्याला फोल्ड करून आपल्याला जो आपलं हँडल असतं बॅगचं तिथे टाईप करायचं. मी तुम्हाला दाखवेन मी जेव्हा चेकिंग करेन बॅगेज तेव्हा ते मी कसं केलेलं आहे. तर बेसिकली तुम्हाला एअरपोर्टला जायच्या आधी या 3 गोष्टी कॅरी करायच्या. एक तर बोर्डिंग पास, सेकंड दिस बॅगेज टॅग आणि थर्ड हेल्थ डिक्लेरेशन. तर हा बघा बॅगेज टॅग. एका मी प्लास्टिकमध्ये हा बॅगेज टॅग फोल्ड करून टाकला आहे आणि जस्ट एका रिबिनने टाईप केला. अजून माझी कॅमेरा बॅग पॅक व्हायची बाकी आहे. तर ती पॅक करून मी एअरपोर्टसाठी निघेन आणि तुम्हाला अपडेट्स देत राहीन.